शुभ सकाळ मित्रांनो। तिरुपतीमध्ये आमचा हा तिसरा दिवस। आज तारीख आहे 17 जुलै 2024। सकाळचे 7 वाजलेत आणि ही मंदिराची जागा भाग आहे ना, तो खूप उंचावर भाग आहे, त्यामुळे सकाळी किंवा दिवसभर असे वारा लागतच असतं। तर आजच्या ट्रिपसाठी ही आपली ट्रॅव्हलर्स आहे आणि आज तिरुपतीमधला बाकीचा एरिया आम्ही फिरणार आहोत। म्हणजे 5-6 जेवढी मंदिर असणार किंवा अजून कुठलं बघण्यासारखं एक ठिकाण असेल ते आम्ही फिरणार। नमस्कार, मी समीर कुंभार, गजाल कोकणातली या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा तिरुपतीमधनं एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे मंडळी। आज तारीख आहे 17 जुलै। 15 तारीखला आम्ही इकडे आलेलो आणि 16 तारीखला आमचं दर्शन झालं तिरुपतीमध्ये, तिरुपती बालाजींचं। त्याच्यानंतर आमच्याकडे आता 2 दिवस अजून आहेत, आजचा दिवस 17 आणि 18। उद्या संध्याकाळी रात्री आमची ट्रेन आहे। तर आज आम्ही चाललो आहे तिरुपतीमधली काही अजून बरीचशी अशी ठिकाणं आहेत, म्हणजे मंदिर आहेत, ती फिरायला। त्यासाठी आम्ही ही ट्रॅव्हल्स केले आम्ही एकूण। तर आजचा व्हिडिओ मंडळी देवदर्शनाचा होईल, इकडच्या परिसराचा होईल, इकडच्या मंदिरांचा होईलच। तर हा आहे उमेश, अजून शरद आहे आतमध्ये गाडीमध्ये आणि बाकी जी मंडळी आहेत ती त्यांच्या रूममधनं येत आहेत। तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आपण। तर मी जास्तीत जास्त सगळा जो एरिया असेल किंवा इकडचं काहीचं परिसर असेल ना, तो दाखवण्याचा प्रयत्न करणार। आपण आलो आहोत श्रीवारी पदालू म्हणून तिरुपती तिरुमला देवस्थानचं जे मुख्य स्थान आहे, जिकडे विष्णूंनी म्हणजे जे तिरुपती आपण म्हणतो बालाजी, त्यांनी इकडे पहिलं पाऊल ठेवलं आणि भक्तांच्या भेटीसाठी म्हणजे ज्यांना इथे तिरुपती तिरुमला इकडे येतात त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण स्थान आहे। आणि इथे पहिलं तुम्हाला यावंच लागतं आणि इकडे दर्शन घ्यावं लागतं। इथे तिरुपती बालाजींचे पदचिन्ह तुम्हाला पाहायला भेटतात। चला तर थँक्यू जाऊया पुढे। तर मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिराच्या वरच्या बाजूला साधारण 10 मिनिटाचा प्रवास करून आम्ही वरच्या साईडला आलो आहे। आणि आत्ताच आमच्या ग्रुपमधले मेंबर जे काका आहेत ते ह्या अगोदर बऱ्याच वेळा इथे येऊन गेले। त्यांनी आत्ता जी माहिती आपल्याला सांगितली आहे ना, की कशा प्रकारे झालं, त्याबद्दल चांगली माहिती काकांनी आपल्याला दिलेली आहे। ह्यापुढे सुद्धा ते चांगली माहिती आपल्याला देत राहतील। तर ह्यापुढे कुठलं काय बघण्यासारखं आहे ते आपण जाऊन बघू। त्या साईडला दिसतंय ते आपलं तिरुपती बालाजी मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरच्या समोर वरच्या बाजूला इथे बालाजींचे पदचिन्ह।
तर मंडळी आपलं एक ठिकाण फिरून झालं आहे, म्हणजे ह्या साईडला जी ते आपण गेलेलो स्वामी महाराजांची पादुकांचं दर्शन. आता चाललो आहे आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला, पुढच्या ठिकाणी. आणि आजूबाजूचा एरिया बघा, आणि या साईडला चंदनाची झाडं वगैरे आहेत असं बोललं जात आहे. आणि हा पूर्ण एरिया जो आहे ना तो अभयारण्य घोषित केलेला आहे, त्यामुळे इकडे झाडांची कत्तल वगैरे किंवा प्राण्यांना कुठलीही इजा होत नाही आहे. तर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. पादुकांचं दर्शन घेऊन आम्ही आता दुसऱ्या ठिकाणावर चाललो आहे. म्हणजे ह्या साईडला 2 ठिकाणं कुठली तरी आहेत फिरण्यासारखी. ही आपली गाडी आहे. उमेश, कुठला ठिकाण दा? ते काकांजवळ जाऊया आणि त्यांनाच विचारू कुठलं ठिकाण काय आहे ते. शिलातोरणम आणि अच्छा. आता आपण आलो आहोत शिलातोरणम येथे. शिलातोरणम हे जे नाव आहे ते याच्यावरून पडलेलं आहे की तोरण म्हणजे आपल्या इकडे माळ म्हणतात. अच्छा. आणि शिला म्हणजे दगडांची जी माळ असते म्हणजे एकावर एक ठेवले जातात दगड, त्या प्रकारे ते तयार झालेली असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हजारो वर्ष ते दगड असतात ते एकमेकाला टच झालेले आहेत, त्यांना कुठचाही आधार नाही. ते एकमेकांना टच शिला म्हणजे आपण जो हार म्हणतो त्या हारप्रमाणे ते तुम्हाला तिकडे पाहायला भेटतील. आता आम्ही तिकडे जात आहोत आणि ते आपण बघू शकतात की ते कसे एकावर एक टच झालेले आहेत. ते आता आपल्याला पुढे ह्या व्हिडिओत पाहायला भेटतील. शिलातोरण तर काकांनी आम्हाला बऱ्यापैकी अशी चांगली माहिती दिली आहे. तर आपल्या या आजच्या टूरला गायडर म्हणून आपल्याला लागलेले आहेत ते नाव सांगा तुमचं? महेश गोकरणकर. फ्रॉम मालवण, वेंगुर्ला. हा, काय म्हणता?
आपण आलो चक्रतीर्थ येथे. चक्रतीर्थ हे जे विष्णूंचं एक स्थान म्हटलं जाते. विष्णूचं जे सुदर्शन चक्र आहे ते चक्र इकडे काही ह्याच्यामध्ये पुराण काळामध्ये असं सांगितलं जातं की इथे त्याचा पडलं होतं आणि त्या चक्राचं पडल्यामुळे त्याचं नाव चक्रतीर्थ पडलेलं आहे. आणि चक्रतीर्थामध्ये जे स्नान करतात त्यांची सर्व पापं इथे नष्ट होतात असं इथे सांगितलं जातं. योग्य काकांनी आपल्याला ना चांगल्या प्रकारे माहिती दिली. जर तुम्ही अशा ठिकाणी कुठल्या फिरायला वगैरे गेलात तर एकतर गायडर्स पाहिजे, नाहीतर कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे ज्याला ह्या एरियातली माहिती आहे, तरच त्या ठिकाणाला फिरून उपयोगाचं आहे. कारण नाहीतर आपण गेलो कुठेतरी असंच फोटो वगैरे काढले, फिरून आलो, काही त्या भागाची माहिती नसेल तर काय उपयोग नाही. तर आता आपले ना 2 ठिकाणं फिरून झाले. इकडे वरच्या साईडला गेलेलो, ते दगडावर दगड वगैरे आणि ह्या साईडला आले ते आता काकाने आपल्याला माहिती दिली ना. तर आता आपण जाऊया आपल्या गाडीजवळ, तिथनं असणार पुढचं ठिकाण. माहिती दे ना मित्रांनो. शिला तोरण, चक्र तीर्थ ही दोन्ही ठिकाणं करून आता आम्ही आलो इकडे गोपाल मंदिराच्या ठिकाणी. आणि ह्या साईडला कशी बघा अशा पायऱ्या वर चढत जायच्या आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अशा प्रकारची दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, परत अजून बऱ्यापैकी काही किचन वगैरे. हां, सबस्क्राईब करा. मग आपले समोर आहे ते वेणुगोपाल मंदिर आणि ह्या साईडनं लाईन चालू झाली. त्या साईडला मंदिरात प्रवेश. गोपाल स्वामी मंदिराकडनं आम्ही आता
पुढे निघालो आहे. ह्या प्लेसचं नाव आहे आकाशगंगा. ह्या जागेबद्दल असं म्हटलं जातं की तिरुपती बालाजींच्या रोजच्या जलाभिषेकासाठी त्यांचे जे पुजारी होते त्यांना पापनाशी ह्या ठिकाणावरनं जल आणावं लागत असं. तर ते पुजारी रोज ह्या नित्यक्रम करत असायचे. तर ते ठिकाण भरपूरच लांब होतं, त्यामुळे तिरुपती बालाजींनी ते अंतर जरा कमी व्हावं ह्यासाठी ह्या ठिकाणी आकाशगंगेला स्थापित केले. आकाशगंगा ह्या ठिकाणावरनं काही अंतर ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो आहे पापनाशी मंदिराजवळ. म्हणजे खालच्या बाजूला इकडे पापनाशी मंदिर आहे आणि ह्या साईडला अशी दुकानं वगैरे लावलेली आहेत. तर समोर डॅम आहे, गेट लावला आहे, तिकडे कोणालाही जाऊ देत नाही आहेत. तर पुढे जाऊन बघूया काय कशा प्रकारे आहे ते. मित्रांनो, वरच्या बाजूची म्हणजे तिरुपती बालाजीच्या मंदिर परिसरातली 6 ठिकाणं फिरून झाली आहेत. आता आम्ही घाट रस्त्याने खाली उतरतो आहे. पद्मावती मंदिरकडे जाणार, म्हणजे तिरुपती बालाजींची पत्नी, तिथे दर्शन घेणार आणि मग पुढचा प्रवास चालू करणार. तर मंडळी, हा एरिया आहे तो पद्मावती मंदिर. आतमध्ये दर्शन घेऊन आलो मी. म्हणजे मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आतमधलं काही शूट घेता आलं नाही. तो समोर तो गेट वगैरे दिसतोय ना, इकडे आहे पद्मावती मंदिर, म्हणजे बालाजींची पत्नी. हा इकडचा परिसर. चित्तूरमध्ये कानीपक्कम ह्या ठिकाणावर येऊन पोचलो आहे. समोर आहे पुरातनकालीन गणेश मंदिर. हा समोरचा गेट आहे आणि हा आहे आजूबाजूचा एरिया. मित्रांनो, दर्शन घेऊन तर झालं आहे. इकडे सुद्धा मोबाईल आणि इलेक्ट्रिक वस्तू अलाउड नाही आहेत, त्यामुळे खूपचं काही दाखवलं नाही. गणेश मंदिरच्या बाजूलाच महादेव मंदिर आहे आणि मंदिराच्या सभोवताली मस्त गार्डन आहे आणि गार्डनमध्ये देवी देवतांच्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत. आतमध्ये जाऊन बघूया.
तिरुपतीमधनं जवळपास 1 तास प्रवास करत आम्ही चित्तूरमध्ये येऊन बसलो आहे. चित्तूरमध्ये कानी पक्कम म्हणून काहीतरी आहे, तिकडे गणपती मंदिर. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतं, त्यामुळे आतमधलं काही शूट नाही केलं नाही आहे. बाहेरचा परिसर मी आता तुम्हाला दाखवला. तर सकाळी तिरुपतीमधले म्हणजे तो जो डोंगर आहे म्हणजे वरच्या भागावर तिरुपती मंदिर आहे, तिकड साईडची 4-5 जी ठिकाणं होती, 6 ठिकाणं ती फिरून झाल्यानंतर आम्ही खाली उतरलो, पद्मावती मंदिरमध्ये गेलो. म्हणजे तिरुपती बालाजींची पत्नी. तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तिथलं काही शूट केलं नाही. 2 वाजता जेवलो आणि तिकडनं मग डायरेक्ट इथं आलो. इथलं दर्शन झालं आहे. आता आम्ही जाणार गोल्डन टेम्पल म्हणून. तिथं जाऊन मोबाईल जर अलाउड असेल शूट करू शकलो तर तिकडे मी दाखवेन. आंध्र प्रदेशची बॉर्डर क्रॉस करून आम्ही तामिळनाडूमध्ये गेलो आहे. पुढे आम्हाला वेल्लोरला जायचं आहे. वेल्लोरमध्ये गोल्डन टेम्पल म्हणजे लक्ष्मीनारायण टेम्पलला जायचं आहे. मित्रांनो, समोर बघताय तो गोल्डन टेम्पलचा भव्य दिव्य असा गेट आहे. आणि विशाल मगाशी बोलला की आपण करेक्ट टाईमवर आलो आहे, कारण ह्या टाईमला जेव्हा मंदिरावर लाईटिंग वगैरे सोडतात ना, त्यावेळी मंदिर 1 नंबर असं उठून दिसतं. आणि मेन तीच गोष्ट असते बघण्यासारखी. मेन गेटवर पार्किंगची व्यवस्था नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही ह्या साईडच्या गेटवर गाडी थांबवली आहे. तर ह्या साईडने आतमध्ये जाणार. मंदिर खूप आतमध्ये आहे आणि ह्या साईडनंच बाहेर पडणार. तर गाडी आपली इकडे थांबवली आहे. इकडे सर्वजण उतरणार आणि पुढे पार्किंगची व्यवस्था आहे, तिथे गाडी पार्क करणार. दर्शनाला जाणार. मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आतमध्ये काही शूट करू शकत नाही. रात्रीचे बरोबर 11:15 वाजलेत आणि आजचा प्रवास आमचा पुन्हा एकदा येऊन थांबला आहे, तो म्हणजे तिरुपती बालाजी परिसरामध्ये. तर चित्तूरमध्ये गणपती मंदिरचं दर्शन घेतलं. तिकडनं मग पुढे गेल्यावर आंध्र प्रदेशची बॉर्डर क्रॉस करून तामिळनाडूमध्ये गेलो. तिथे वेल्लूरमध्ये म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणजे गोल्डन टेम्पल, तिथे दर्शन घेतलं. मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे काही शूट करता आलं नाही आहे. 8:30च्या दरम्यान तिकडनं आम्ही बाहेर पडलो. दमायला झालं होतं, कारण सकाळपासून खूप प्रवास होता, त्यामुळे येताना पण काही शूट केलं नाही. फायनली आत्ता 11:15 वाजलेत. तर म्हटलं या व्हिडिओचा समारोप करूया. तर आमच्याकडे उद्याचा एक दिवस आहे. उद्या रात्री 9:30ची आमची रिटर्नची ट्रेन आहे. त्या ट्रेनने आम्ही जाणार कोल्हापूरला. तर उद्या सकाळी शक्यतो 1-2 ठिकाणं फिरायची आहेत, म्हणजे प्राणी संग्रहालय, म्हणजे आज फिरायला भेटलं नाही, अजून काही मंदिरं असतील ते फिरणार. ते तुम्हाला सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सोय धन्यवाद.